आणि बातमी नाशिकमधून। नाशिकसह जिल्ह्याभरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलंय। नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांवरती, कांद्यावरती आणि इतर पिकांवरती मोठा खर्च केला, मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकावर मोठी झडप घातली। शेतकऱ्यांचं त्यामुळे नुकसान झालंय। नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। 3.5 एकरामध्ये शेतकऱ्यानं सोयाबीनची लागवड केली होती, मात्र अवकाळी पावसाने 70% सोयाबीनचं नुकसान झालंय। 35 ते 40 हजार रुपये एकरी असा खर्च आला होता पेरणीसाठी, मात्र आता 3 हजार रुपये क्विंटल इतका हमी भाव त्याला मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी। नाशिकमध्ये 2 दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। या जोरदार पावसामुळे नाशिकमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। या अवकाळी पावसामुळे नाशिकच्या आडगाव परिसर असेल, सिन्नर परिसर असेल, निफाड परिसर असेल, या ठिकाणी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आता हतबल झालेला आहे। नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये 3.5 एकरामध्ये या शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोयाबीन पेरलं होतं, मात्र अवकाळी पावसामुळे हे सोयाबीन आता पूर्णतः नष्ट झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपल्या सोबत शेतकरी आहेत। काय सांगाल आपण, किती या ठिकाणी खर्च केला होता, काय किती एकरी हे पेरलेलं होतं, आता काय याचा हमी भाव आपल्याला मिळणार? आम्ही हे सोयाबीन जवळपास 3.5 एकरावर पेरलेलं आहे। हे आमचे मोठे बंधू हे करता शेती, यांनी हे सोयाबीन पेरलेलं होतं, पण जो पाऊस आलाय, अवेळी पाऊस पडला, या पावसामुळे सोयाबीनचं अतोनात नुकसान झालंय। जवळपास आज मे महिन्यापासून म्हणजे 6 मे पासून पाऊस पडतोय, तो आज रोजीपर्यंत पाऊस पडतोय। यामध्ये सर्वच प्रकारचे शेतकरी, जे टोमॅटो शेतकरी असेल, द्राक्ष शेतकरी असेल, सोयाबीनचा शेतकरी असेल, कांदा शेतकरी असेल, सर्वच शेतकरी म्हणजे 70% शेतकरी जवळपास धुळीस मिळालेले आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि जे हे सोयाबीनचं पीक आहे, या शेंगा ज्या आता आल्या आहे, जो पाऊस पडेल आता तर शेंगा खाली पडतील, जमिनीत जातील त्या आणि नवीन अंकुर फुटतील, म्हणजे या सोयाबीनचं जवळपास 70% नुकसान बघायला मिळतंय। तर तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी जे सांगतोय की लोकप्रतिनिधी अजूनपर्यंत आमच्या शेतावर कोणीच आलेला नाहीये। सरकारने तत्काळ लक्ष घालावं, पंचनामा करावा आणि जी काही मदत असेल, भरघोस मदत ही प्रत्येक शेतकऱ्याला मिळाली पाहिजे असं माझं मत आहे। आपण या ठिकाणी किती आपल्याला या ठिकाणी खर्च आला, एकरी खर्च किती आला आणि आता याचा हमी भाव कसा आपल्याला मिळणार? सर, आज सोयाबीनचा भाव आहे 4,000 रुपये क्विंटल, तर मला खर्च आला आहे एकरी 35,000 रुपये क्विंटल, सॉरी 35,000 रुपये एकरीचा खर्च आहे। मग सांगा, मला 5,000 रुपयासाठी मला जर एवढं 3 महिने माझं शेत उभं राहतंय, तर मला त्याच्यात 5,000 साठी काय करायचं मी? तसे सरकारने थोडंसं त्याच्यामध्ये लक्ष घालावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। सरकारकडून कोणी आपल्याकडे या ठिकाणी पंचनामा आलं होतं? आतापर्यंत तर सर कोणी आलेलं नाही। हा, तर इथून पुढे बघूया कोण येतंय ते। नक्कीच, खरं तर शेतकऱ्याने आता ही आशा जी आहे ती सोडून दिलेली आहे। जवळपास त्यांनी 35,000 रुपये एकरी असा खर्च केला होता, मात्र त्यांना आता 3 ते 4 हजार रुपये क्विंटलने हा सोयाबीन जो आहे तो विकल्या जाणार आहे आणि जवळपास त्यांची 70% शेतीतली नुकसान ही या ठिकाणी झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवारसह वैभव घुगे, NDTV मराठी, नाशिक।